होते आणि लोकप्रतिनिधींचे होते आणि नागरिकांचे देखील होते। मी तेच सांगितलं आता की जे सिटीजन फीडबॅक आणि लोकल फीडबॅक आम्ही घेणार आणि त्यातून आम्ही करणार, प्रायोरिटी डिसाईड करणार की कुठे काय काय इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहिजे आणि ते प्रायोरिटी डिसाईड करून मग आपण जसं सांगितलं की आपल्याला पॉवर्स डेलिगेट करायचे, थोडं काम फास्ट झालं पाहिजे। मला असं वाटतं जर आपण काम फास्ट सुरू केलं तर आपोआप भरपूर कंप्लेंट्स बंद होऊन जातात। तर ते सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायचे आहे। आणि राहिली आपली जी गोष्ट आहे की ते चौकशीबद्दल, तर ते जसं माझे वरिष्ठ मला सांगतील तसं आम्ही करू। पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला ते थोडे पॉझिटिव्ह आउटकम्स घेऊन पुढे आम्ही जाणार आहोत, कारण की मला ही संधी मिळालेली आहे। माझा पूर्ण प्रयास हाच राहील की कितना पॉझिटिव्ह डिफरन्स आम्ही नाशिकसाठी करू शकणार आणि माझी आउटपुट म्हणजे माझा जे आउटलुक आहे ती पण आम्ही पॉझिटिव्हच ठेवणार। मागे काय झालं काय नाही मला माहीतच नाही विषय, जसं जसं माझ्या समोर येईल तसं तसं आपण बघू। बट माय प्रायोरिटी इज टू लुक ॲट द पॉझिटिव्स आणि पुढे बेस्ट कसं करायचे तेवढंच। कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आस्थापना, त्यामुळे पालिकेमध्ये नोकर भरती हा देखील महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्यातच आस्थापना खर्च आणि पालिकेतला विकासाचा खर्च याचा समतोल राखण्याचं देखील एक आव्हान असणार आहे। विशेषतः कर्मचाऱ्यांचा तुटवडा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो महानगरपालिकेत पाहायला मिळतो। त्यात मला सांगितलं ॲक्च्युली की थोडा आपला आकृती बंद जे आहे ते आधी जे आहे त्याच्यात पण खूप वेकेन्सीज आहे आणि नवीन आकृती बंदसाठी पण आपला प्रस्ताव गेलेला आहे। तर हे शासनाकडून फॉलोअप करून आम्ही करून घेणार। तसा शासनाकडून फॉलोअप करण्यासाठी आम्ही आहोत, आपले डिव्हिजन कमिशनर साहेब आहे, बाकीचे पण सेक्रेटरी सर पण खूप रिस्पॉन्सिव्ह आहे। तर होपफुली ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकणार शासनाची मदत असली। 169 झोपडपट्ट्या नाशिक शहर महानगरपालिकेमध्ये, त्यांच्या विकासासाठी आपण काय करणार? अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे की महिला टॉयलेटला दरवाजेच नाहीत। तर हे जे सगळी वस्ती आहे तर नाशिकला आपल्याला सुंदर करायचे सगळ्यात प्रायोरिटीचे एरिया हेच एरियाज असणार आपले। तिथे जे काही बेसिक सर्व्हिसेस आहे, पाणी, पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी, टॉयलेट, रोड, स्ट्रीट लाईटिंग, हे 4 सर्व्हिसेसवर आम्ही खूप भर देऊन काम करणार। जर असला तर आपण त्याच एरियापासून। काल विभागीय आयुक्तांनी तुम्हाला आदेश केलेले की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन पाळणार, तर तुम्ही पाळणार का? डेफिनेटली मॅडम, तो ऑलरेडी शासनाचे आदेश आहे तसे की लोकशाही दिवस आपल्याला दर सोमवारी पाळायचा आहे, तसं आम्ही इथे पण चालू करणार। यांनी ट्रॉफिकचा जो मुद्दा घेतला ना नाशिकमध्ये, त्याला सर्वात जास्त कारणीभूत रस्ते देखील आहे। बऱ्याच ठिकाणी उखडलेले असतं, कुठे कुठे कॉन्क्रिटीकरण होत आहे आणि बऱ्याच शहरातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता की सगळ्यात जास्त ट्रॉफिक रस्ते देखील कारणीभूत आहे। त्यासाठी काही आपण नियोजन वेगळं काही हे बघा कुठे कुठे म्हणजे भरपूर ठिकाणी काम पण चालू आहे। जोपर्यंत काम चालू राहणार तोपर्यंत थोडा तर तिथे लोकांना अडचण होणारच आहे। माझा प्रयास हाच राहील की जिथे म्हणजे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे तिथे आपण फास्ट एकदम म्हणजे जेवढ्या ताकदीने आपण काम करू शकतो तेवढं आम्ही करणार। ते सगळे ठेकेदारांना सगळे ते इन्स्ट्रक्शन जाईल की कामामध्ये काहीही डिले आम्ही टॉलरेट करणार नाही आणि क्वालिटी आणि टाइमली डिलिव्हरी हे माझे प्रायोरिटीचे विषय राहणार सगळे बांधकामाबद्दल। वाहतुकीला अडथळा ठरण्यासाठी कारणीभूत म्हणजे अतिक्रमण देखील आहे शहरातले। मोठ्या प्रमाणात हॉकर्स जे आहेत ते रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात टपऱ्या टाकणं, हातगाड्या लावणं आणि याला महानगरपालिकेतल्याच अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं अभय आहे। हप्ते घेऊन अशा पद्धतीनं या टपऱ्या टाकल्या जातात। आपल्या कार्यकाळात देखील तरी अपेक्षा आहे का की महानगरपालिकेचा अतिक्रमणाचा दिखाऊ कारवाया बदलत्या काळात झाल्या? तो करायचेच आहे, कारण की त्याशिवाय आपला शहर पुढे जाऊ शकत नाही। आपल्याला थोडे प्लॅनिंग अशी करावं। आधी काय आहे ना की हे टपरीवाले आहेत ते थोडे म्हणजे तसं घरी बसतात, जे काही त्यांच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांना कसं आपण मॅक्सिमम रिलोकेट आणि रिहॅबिलिटेट करू शकतात त्या प्लॅनिंग करून मग आपण त्यांना तिथून हे उठवणार आहेत आणि त्यासाठी वेळ लागेल पण तो होईल। शेवटी तो माझा एक प्रायोरिटीचा एरिया आहेच की कुठे जसं पंचवटी एरियामध्ये आपण गेले तर भरपूर म्हणजे खूप नॅरो लेन्स आहे आणि कुंभमध्ये आपल्याला तसा ते प्रॉपर वायडनिंग करावं पण लागेल। पण ह्या लोकांचं पण प्रॉपर रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे, कोणालाही अडचण येऊ नये असं करून आम्ही जे आहे ते अतिक्रमणवर पण काम करतो। मॅडम, याला जोडून एक प्रश्न आहे। नवीन ज्या वसाहती आहेत तिथे मोठमोठे गोडाऊन्स तयार होतात फर्निचरचे, गॅरेजचे, तर त्याच्या संदर्भात आपल्या अतिरिक्त आयुक्तांपर्यंत देखील निवेदन देण्यात आले, तक्रारी देण्यात आलेल्या आहेत, मात्र अतिक्रमण हटवण्याची कारवाई काही केली जात नाही, त्याची कारण काही समजत नाही। तर अशा ठिकाणी आपण काय फोकस करणार? आता हे ठीक आहे तुम्ही गरिबांचं बोलात, परंतु शहर बकाल होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी सगळ्यासाठी सेम आहे।
देर विल बी नो डिफरन्स. इफ एनिथिंग इज इलिगल, जर काही इलिगल असेल, चुकीचे रीतीने काही मंजूर पण झाला असेल, आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार. गोदा स्वच्छतेवर महत्वाचा एक नाशिकचा प्रश्न आहे की गोदामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेज माझा नीट होतात. ऑलरेडी प्रायोरिटीचा आहे. मी NMRD मध्ये असून तिथे पण सुरू केलेलं आहे काम की कुठे कुठे STPची गरज आहे. प्रत्येक आम्ही आता एक सर्वे करून किंवा झाला असेल सर्वे गोदाचा की कुठे कुठे आपला ग्रे आणि ब्लॅक वॉटर डिस्चार्ज डायरेक्ट नदीमध्ये होतो, ते सगळे पॉइंट्स काढून त्याच्यावर काम करणार आहोत. माझा टार्गेट आहे की गोदावरी फक्त कुंभसाठी नाही पण त्याच्या पुढे पण, जसं गोदावरीमध्ये कायाकिंग फक्त एक इथेच होते आपल्या इथे म्हणजे नाशिकमध्ये, अशा प्रकारचे भरपूर वॉटर स्पोर्ट्स आहे जे आपण नाशिकमध्ये करू शकतो. आता भारतात असं चालू आहे की 2036 मध्ये ऑलिम्पिक्स भारताने केले पाहिजे. मग त्याच्यात जे सगळे वॉटर स्पोर्ट्स आहे ते आपल्याकडेच होईल. यासाठी गोदावरीला कसं तयार करायचे माझी तो एक प्रायोरिटी, खूप मोठी प्रायोरिटी आहे आणि दॅट इज नंबर 1 प्रायोरिटी माझ्यासाठी. विशेषतः चोपडा लॉन्चच्या पुढे अनेक ड्रेनेज आहे गोदावरीमध्ये बिनधास्तपणे मिसळले जातात. काही अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष देखील करतात. म्हणजे त्याच्या आय थिंक ऑलरेडी आमचे जे मागे काही मिटिंग झाले कमिशनर साहेबांनी त्याच्यावर खूप भर दिलेला आहे. त्यांनी पण भरपूर मिटिंग घेतली आहे आणि आता होईल काम. त्याच्या चालू आहे प्लॅनिंगचा प्रोसेस. वेळ लागतो पण पुढच्या 1 वर्षात ते इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे असं मला वाटतं. कुंभच्या आधी गोदावरी स्वच्छ होईल का? महापालिकेचे रुग्णालय त्यामध्ये आधुनिक यंत्रणा आहे, मात्र टेक्निशियन जे आहे इव्हन काही कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस घेऊ शकतो जे शहरमध्ये बाकी प्रायव्हेट लोक उपलब्ध आहेत. तर शासनाचे ठरवलेले जे रेट्स आहेत त्याप्रमाणे आम्ही तसा ट्राय करू आणि ते म्हणजे माझं पूर्ण पॅटर्न राहील की आपण ॲटलिस्ट टेक्निकल पोस्ट जे आहे ते सगळी आम्ही करून घेणार. इथं काही पॉझिटिव्ह काम आहे. आता पुढे जे डेव्हलपमेंट करायचे ते मी करणार आणि हे जे विषय तुम्ही सांगितला याबद्दल शासनाचे जे काही निर्देश असेल ते मी पालन करणार. आम्ही रूल्स प्रमाणे करणार काम. जे जर चुकीचं काही झालं असेल तर ते मी पण शासनाला तसं सांगणार. जे माझं काही हे नाही आहे की असं करायचे तसा करायचे. जे रूल्स आहे ते मी फॉलो करणार. नाही, नाशिककर काय बघतायत मॅडम, आता वर्षभरात जे काही करप्शन किंवा जे घोटाळे झाले, नवीन आयुक्त त्यांना आता बाकी रस्ते वीज पाणी तुम्ही फिरून तुम्ही करणारच आहात, पण नवीन अधिकारी आल्याकडून मागचं जर करप्शनवर जर काम नाही झालं तर नाशिककरांचं भ्रमनिरास होईल. असं नाही मी म्हणाला की मी काम नाही करणार करप्शनवर किंवा जे काही माझा. जेव्हा जसं मी सांगितलंय की डेलिगेशन वाला करायचे, आपले जे लेवल्स आहे डेस्क आहे नंबर ऑफ डेस्क ते कमी करायचे, सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस करायचे. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जर काही करप्शनची कंप्लेंट असेल तर ते कंप्लेंट आपल्याकडे म्हणजे तसं झालाच नाही पाहिजे. माझी ती सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. डे टू डे सर्व्हिसेसमध्ये जर एक सर्टिफिकेटसाठी कोणाला 10 दिवस यावं लागते तर ते आता राईट टू सर्व्हिसेसमध्ये त्यांना वेळेवर भेटेल. काही परमिशनसाठी बिल्डिंग परमिशनसाठी त्यांना वेळ लागत असेल ते आता वेळेवर भेटेल. इकडे तिकडे फिरावं लागते तर तो नाही होणार. ती माझी सगळी प्रायोरिटीज मी तशीच सांगितली आहे. म्हणजे की मी ह्या असा पुट करण्यापेक्षा थोडं पॉझिटिव्ह मध्ये पुट केलं. मॅडम, डेस्क कमी करणं म्हणजे काय नक्की नागरिकांच्या समस्या आणि शहराचा विकास जो आहे याच्याकरता फायलिंगचा प्रवास जो आहे तो कमी करून काय साध्य काय होणार? प्रशासन ठाण मांडून बसलेले काय असं नसतो. काय असतो टेबल खरेदी केले जातात. हे माझा पहिला दिवस आहे. हे सगळं बोलून जास्त काही हे नाही. मी ऑलरेडी सांगितलं याच्यावर प्रशासनाला साफसफाई आपण करणार आहात. हो. बाकी ऑफिस केला तर आपलं सगळं सिस्टम ऑनलाईन होऊन जाईल. एक फ्लो एस्टॅब्लिश होऊन जाईल. मग त्यापेक्षा इकडे तिकडे जास्त काही होणार नाही. आपली टाइमलाईन आपल्याला कळून जाईल की कुठे फाईल जास्त पेंडिंग आहे. 15 दिवसापासून याच डेस्कवर पेंडिंग आहे ते मला डायरेक्ट कळून जाईल. मग हे सगळी गोष्टी केली आपोआप टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सगळी प्रॉब्लेम्सचं आपण निवारण करू शकतो असं माझं म्हणणं आहे. आणि अजून थोडी वेळ द्या ते सगळं क्लिअर होईल. हे माझं फर्स्ट प्रायोरिटी तोच आहे की आपल्याला आपले नाशिक मनपाची छबी सुधारायची आहे आणि सिटीजनसाठी जे सर्व्हिसेस आहे ते वेळेवर आपली झाली पाहिजे. मॅडम, आपल्याकडे शहराची जबाबदारी आहे. 1 मिनिट. आपल्याकडे शहराची जबाबदारी आहे, आपले पती त्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे. एकूणच ही एकमेकांची सांगड घालून जिल्ह्याचा शहराचा विकास करण्यासाठी आपण एकत्रित मिळून काही वेगळी संकल्पना आपली आहे का? आय थिंक जिथे जिथे आम्हाला कलेक्टर साहेबांचा कोऑर्डिनेशन हवं असेल ते आम्ही कोऑर्डिनेट करणार. कमिशनर साहेबांचं कोऑर्डिनेशन किंवा त्यांच्या गायडन्स हवं असेल ते आम्ही घेणार. आणि बाकी डिपार्टमेंटशी पण जर जसं आता इव्हन NMRDचं आहे तर त्यांच्यासोबत पण काही समन्वय साधून काही काम करायचे असेल ते आम्ही करणार. ऑलरेडी आम्ही आमची तोच एक आय थिंक सगळे IS ऑफिसर्सची ती स्पेशालिटी असतात
आणि त्याच्यावर आम्ही खूप भर देणार की कुठे कुठे कोऑर्डिनेशन पाहिजे. काही इगो म्हणजे तशी काही इगो मी ठेवणार नाही. कुठे कसं कम्युनिकेट करायचे, पटकन आपल्याला काम करून घ्यायचं आहे, तोच प्रायोरिटी आहे. मॅडम, यापूर्वीचा आपला कार्यकाळ जो आहे तो राजकीय प्रभावापासून मुक्त राहिलेला कार्यकाळ बघितलेला आहे आणि विशेषतः भ्रष्टाचारापासून आपण जो लांब राहिलेला आहे. या सगळ्या महापालिकेच्या कार्यकाळामध्ये आपण पदभार स्वीकारतो, ही जी तुमची पूर्वीची कार्यपद्धत आहे ती तशीच कायम राहील अशी अपेक्षा नाशिककरांनी ठेवायची. डेफिनेटली 100%. मॅडम, कर्डिले यांची नियुक्ती रद्द होऊन आपल्याकडे पदभार देण्यात आलेला आहे, त्यामुळे आपल्याला जबाबदारी ही वाढलेली आहे. तर हे काम कसं करणार? आणि दुसरा प्रश्न, जिल्हा प्रशासनाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? पहिल्या प्रश्नाबद्दल मतलब काही मला प्रश्न समजला नाही. आणि दुसऱ्या प्रश्नाबद्दल की जिल्हा प्रश्न असा होता, राहुल कर्डिले संपला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाबद्दल की जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला ह्याची अपेक्षा आहे की कुठे काही जर आमचे फंड्स रखडलेले असेल तर त्यांच्या कोऑर्डिनेशन जर हवं असेल तर ते आपण घेणार. काही फाईल मुवमेंट जर स्लो असेल तिथून त्याचं फॉलोअप करून आम्ही एक वॉर रूम थोडा एस्टॅब्लिश करणार आहोत. ते सगळं कोऑर्डिनेशनचं बघेल, कुठे कुठे आपले काय काय काम रखडलेले आहे, कुठे काय पेंडिंग असेल फाईल तर ते फास्ट कसं मूव्ह करायचे त्याच्यावर आम्ही थोडा भर देणार. आणि जसं काम करतो तसं आपण करणार, चांगलं होईल. काही 1 वर्षात तुम्हाला खूप मोठा डिफरन्स दिसेल एवढी मी गॅरंटी